तर हे सगळे विधी स्वतः पती सुद्धा करू शकतो. कारण त्या स्त्रीला अत्यंत जवळचं जर कोण असेल, त्या मातेला, त्या भगिनीला, तर तो पती आहे. म्हणून पती जर जाणकार असेल तर हे सगळे संस्कार पतीच्या उपस्थितीमध्ये होणं गरजेचं आहे. म्हणून मी बोलता बोलता कालपर्यंत बोलूनही गेलो की साधारणपणे गर्भधारणा झाल्यानंतर त्या महिलेला माहेरी पाठवण्याची प्रथा आहे. आणि बोलता बोलता स्वामीजी, आमचे शिवकुमार स्वामीजी म्हणाले सुद्धा, मागे कमेंटही त्यांनी तशी केली की हा झाला मोकळा, सासरची मंडळी झाली मोकळी आणि माहेरच्यांना घेऊन जा म्हणून सांगतात. मग तिथून पुढचा सगळा खर्च माहेरच्या मंडळींना करावा लागतो. आता ही पळवाट आहे खऱ्या अर्थाने, कारण स्वामीजींनी ते अनुभवलंय. आपल्या सुकन्येचं मागच्याच परमरहस्य मन्मथ चरित्रामृत ग्रंथाचं पारायण करून त्यांनी आपल्या सुकन्येला हे सगळं बाळंतपण केलं आणि भाग्यवान आहेत. त्या ठिकाणी हा सगळा सोहळा त्यांनी घरी संपन्न केला. पण प्रथा कशा सुरू होतात बघा. साधारणपणे सगळी घरची कामं करायला पत्नी असावी वाटते, सगळी घरची कामं करायला सून असावी वाटते. पण सून आजारी पडली की तिच्या माहेरच्यांना कळवल्या जातं. किती मतलबी समाज आहे हो. म्हणजे तिथून पुढचा सगळा खर्च तिच्या माहेरच्यांनी करावा. त्यांनी लग्न लावून दिलं, हुंडा दिला, आपल्या पोटचा गोळा दिला, 9 महिना 9 दिवस वाढवलेला. हे सगळं करून ही आजारी पडली की माहेरच्यांना फोन जातात, जा तुमच्या मुलीला घेऊन, आजारी पडलेली आहे. म्हणजे आता ती काही कामाची नाही का? नाजूक विषय आहेत, पण कुठेतरी बोलणंही गरजेचं आहे. तसंच हे सगळे संस्कार करत असताना पती त्या स्त्रीच्या सोबत असावा असं धर्मशास्त्रात सांगितलंय, मी नाही सांगत आहे. जातकर्म हा विधी प्रसूती काळी करावयाचा विधी आहे. तिथे स्मृती उच्चारासह मार्जन करणं गरजेचं आहे त्या भगिनीला. आमच्या बऱ्याचशा भगिनी सुद्धा लाईव्ह आहेत फेसबुक पेजवर. शिवभक्तीपरायण आमच्या शिवकांताताई असतील आणखी आणि बरीच मंडळी. आणि इथून पुढेही हे सतत पाहिल्या जाणार आहे. फेसबुक लाईव्हवरच ही लिंक राहणार आहे तिथे आणि पाहिल्या जाणार आहे, ऐकल्या जाणार आहे. म्हणून बऱ्याच गोष्टी सांगणं गरजेचंही आहे आणि खूप नाजूकही आहेत. परंतु वैद्यकशास्त्राच्या दृष्टिकोनातून, भाषेतून आपण हे सांगण्याचा प्रयत्न करूया. खऱ्या अर्थाने हा खूप नाजूक विषय आहे, पण प्रगटपणे बोलणंही तितकंच गरजेचं आहे. कारण समाजामध्ये अज्ञान आहे. आबा पळसकर आमचे म्हणाले सुद्धा परवाच्या कमेंटमध्ये की गुरुजी, तरुणांवर, युवकांवर हे सगळे संस्कार होणं गरजेचं आहे. आणि खरंच हे गरजेचं आहे. संस्कार हे एका अर्थाने धन आहे. म्हणून माता भगिनींना सुद्धा या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. कारण त्यांच्या बाबतीत जे घडतं ना ते खूप अन्यायकारक आहे. आणि स्त्री जन्माची कहाणी खरंच खूप करुण आहे. जिने त्या जन्माला जावे त्याच्या वंश तेव्हाकडे. कारण या सगळ्या गोष्टी तिला सहन कराव्या लागतात. मूकपणे या सगळ्या गोष्टी तिला सहन कराव्या लागतात. कुठे बोलता येत नाही, वाच्यता करता येत नाही, किंबहुना काही वाटलं तर ते पतीला सुद्धा प्रगटपणे ती बोलू शकत नाही. इतकं मोठं अज्ञान समाजामध्ये आहे आणि एवढी मोठी पुरुष प्रधान संस्कृती आहे. म्हणून तर जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी आपल्या 770 गणांमध्ये 70 महिलांना स्थान दिलं होतं. किती मोठा उदात्त विचार जगज्योती महात्मा बसवेश्वरांचा असेल बघा. आणि शरणांच्या सानिध्यात आलेली प्रत्येक भगिनी होती, ती शरणी होती, तिला अक्का म्हणून उच्चारला जायचं. मग अक्का महादेवी, निलांबिका, गंगांबिका, अक्का हा शब्द लावला जायचा. त्या सत्याक्का बघा असे शब्द आहेत तिथे. म्हणजे अक्का म्हणून तिच्याकडे पाहिल्या जायचं, भगिनी म्हणून पाहिल्या जायचं. एवढा मोठा स्त्रीला सन्मान जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये मिळवून दिला. आणि म्हणून स्त्री साहित्यामध्ये फार मोठ्या शोकांतिका आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यावरच आपल्याला थोडासा प्रकाश या निमित्ताने, 16 संस्काराच्या निमित्ताने टाकण्याचा प्रयत्न आहे हा थोडासा. खरं म्हणजे गजर शिवनामाचा या पेजवरून हा फार सुंदर विषय हाताळला जातोय, 16 संस्कारांचा. बघूया, प्रयत्न करतोय मी सुद्धा थोडका. मी काही सर्वज्ञ नाही. मीही इकडून तिकडून वाचन करून आणि बऱ्याच संदर्भ ग्रंथांना हाताळून, कारण केवळ परमरहस्यावरच हे बोलणं मुश्किल आहे. संपूर्ण पौरोहित्य नावाचं पुस्तक आहे. 16 संस्कार हिंदू धर्माचे कसे आहेत, वीरशैव धर्माचे कसे आहेत, या दोन्हीची सांगड घालावी लागली. आणि त्यातून एक हा मध्यम मार्ग, मधला मार्ग, सार, नवनीत आपल्या पुढे मांडण्याचा मी अल्पसा प्रयत्न करतो आहे. अर्थात मीही काही परिपूर्ण नसेल आणि मलाही बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत. आणखी आपल्यातही बरीचशी जाणकार मंडळी आहे. आपण मला नंतर फोन करूनही या गोष्टी सांगू शकता की हा विषय याऐवजी असा मांडला असता तर खूप चांगला झाला असता. आणि आपण खेळीमेळी साह्य होऊ एकमेका भजू कैलास नायका या न्यायानेच हा नाजूक विषय आणि महत्वाचा विषय हाताळण्याचा प्रयत्न करतोय. करूयात आपण ते. बघा, जातकर्म प्रसूती काळी करायची गोष्ट आहे आणि यावेळी पती जवळ असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण काय यातना होतात त्या गर्भिणीला हे प्रत्यक्ष पाहायला मिळतं प्रसूती काळी.
पती तिथे जवळ असणं कशासाठी गरजेचं आहे? कारण आई होणं किती मुश्किल आहे, किती यातना आहेत तिला. असं म्हणतात बाळंतपण, या शब्दातच अर्थ आहे गजानन तायडे बंधू, बाळ अंत. एक तर बाळ, नाही तर त्या मातेचा अंत, बाळ अंत. आणि डॉक्टर सुद्धा बघा आता हल्ली हे संस्कार होणं गरजेचं आहे, आणि पण संस्कार होत नाहीत कारण ती दवाखान्यातच असते बिचारी पहिल्या महिन्यापासून ते 9 महिने 9 दिवस, आणि शेवटच्या काळाला सिजेरियन करणं वगैरे करणं. तर हे सगळं का होतं माहितीये का? तिला योग्य प्रकारचा आहार न दिल्यामुळे. तिला मानसिक भीती आहे. आपण पाहिलं पुंसवन संस्कारामध्ये मातेच्या मनाची तयारी होणं गरजेचं आहे. तिच्या मनाची तयारी नाही म्हणून तिला भीती वाटते, आणि पहिलं बाळंतपण असेल तर तिच्या मनात खूप मोठी भीती असते, खूप मोठा ताप तिच्या मनात असतो. तिला भीती वाटते, कसं होईल माझं, काय होईल, हे होईल का नाही. आणि बऱ्याच जणांनी महिलांनी भीती घातलेली असते. सिद्धेश्वर स्वामीजी, अगं खूप अवघड असतं बाळंतपण म्हणजे, म्हणून ती मनातून खचलेली असते. त्यामुळे वारंवार तिचा पती तिच्या सोबत असणं हे गरजेचं आहे, आणि तिला आधार देणं, मानसिक आधार देणं गरजेचं आहे. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे, या काळामध्ये तिला असं मनोमन वाटत असतं की मी माझ्या पतीपासून दूर आहे, म्हणून कदाचित माझा पती माझ्यापासून दूर जाईल की काय, याची तिला भीती असते, थोडीशी कुणकुण असते मनामध्ये. म्हणून पतीने तिची ती शंका काढून टाकणं गरजेचं आहे. तिला अधूनमधून जवळ घेणं, बोलणं, तिच्याशी चर्चा करणं, संवाद साधणं, या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. नाहीतर तिला अशी शंका असते की गेली 5-6 महिन्यापासून माझा पती माझ्यापासून दूर आहे, मग तो असाच माझ्यापासून दूर गेला तर. पती पत्नीचा एक विचार, हेही परमरशाचं सार आहे बघा. अत्यंत महत्वाचं परमरशाने विषय हाताळलेले आहेत. आणि म्हणून या नाजूक गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जातकर्म करत असताना प्रसूती काळी पती जवळ असेल तर मरण यातना तिला भोगाव्या लागतात, कळा द्याव्या लागतात, आणि हे करत असताना तिचा दुसरा जन्म होतो असं म्हणतात बघा. पुनर्जन्म आहे त्या भगिनीचा, पुनर्जन्म. एक तर बाळ, डॉक्टर म्हणतात आता सिजर करावं लागेल, आणि सांगा तुम्हाला पत्नी पाहिजे का मूल पाहिजे. काही बरं का, काही निर्लज्ज पती किंवा काही निर्लज्ज कुटुंब असं म्हणतात, अहो चालेल आम्हाला मूल पाहिजे. बघा किती अवस्था आहे हो, दयनीय अवस्था आहे. काय वाटत असेल त्या माऊलीला. आणि या निर्लज्ज समाजाला सुद्धा काय म्हणावं, ती गेली तरी चालते, पण तिच्या पोटी होणारं मूल वाचावं, म्हणजे यांच्या वंशाचा दिवा. शिव शिव शिव, किती अवघड आहे आणि किती शोकांतिक आहे. त्या माहेरच्या साडी पिक्चर मध्ये आपण पाहिलं, सिनेमामध्ये, किती मूल हवंय मला, मूल हवंय मला म्हणून वैताग करणारी, त्रागा करणारी सासू, ज्यावेळेस मूल होतं त्या सुनेला, त्यावेळेस ते मूल घेऊन नाचते, माझा वंशाचा दिवा रे, माझा वंशाचा दीपक रे. तिचे पापे घेते त्या मुलाचे आणि नाचायला लागते, गोलगोल फिरायला लागते. पण मुलाला जन्म देणारी आई मात्र बाजूला मरून पडलेली असते दवाखान्यामध्ये. तिला त्याचं काही घेणं देणं नसतं. अरे मेली तर मरू दे, पण माझ्या वंशाचा दीपक देऊन गेली. किती शोकांतिका आहे. म्हणून त्या मातेची करुण कहाणी आहे. जिने आई व्हावं तिनेच ते उपभोगावं, आणि जी आई झाली काय गर्भिणीची खूण, वांज सांगेल कोटून, संत म्हणाले बघा. म्हणून आई होणं फार मुश्किल असतं आणि फार अवघड गोष्ट आहे. पुनर्जन्म आहे जणू त्या मातेचा, त्या भगिनीचा. म्हणून या काळी पती जर जवळ असेल तर त्याला कळतं मुलाला जन्म देणं किती अवघड आहे. म्हणून बाप सुद्धा काय असतो हे त्याला कळतं, आणि मुलावर कसं प्रेम. म्हणून आई मुलावर इतकं प्रेम करते कारण तिने आपला जीव त्याच्यासाठी दिलेला असतो, सर्वस्व अर्पण त्याच्यासाठी केलेलं असतं. म्हणून मूल हे आईच्या काळजाचा घड असतं असं म्हणतात. कारण तिने 9 महिने 9 दिवस त्याला पोटात जणू हातांचा पाळणा केलेला असतो, नेत्रांचा दिवा केलेला असतो, आणि पंचप्राण त्याच्यासाठी ओवाळलेले असतात, पंचप्राण त्याच्यासाठी ओतलेले असतात. म्हणून त्या आईचा जीव त्या बालकावर अत्यंत जडलेला असतो. ते मूल त्या आईला प्राणापेक्षाही प्रिय असतं. मग बापालाही तसंच असायला पाहिजे ना, पण बापाने त्या कळा दिलेल्या नसतात, म्हणून त्याला तेवढी जाणीव नसते, तेवढ्या सहवेदना बापाकडे नसतात. म्हणून बाप त्यावेळी उपस्थित असणं गरजेचं आहे. त्याला कळतं माझ्या पत्नीने किती यातना भोगल्यात याला जन्माला घालण्यासाठी, म्हणून मी याला वंशाचा दिवा म्हणतोय, वंशाची दीपिका म्हणतोय. पण ही दोघांची आहे, आणि म्हणून तिथे उपस्थित असून आणि स्मृती उच्चारासह, मंत्र उच्चारासह त्या मातेवर संस्कार करून तिचं मार्जन करणं गरजेचं आहे. बघा, मार्जन याचा अर्थ तिला स्नान घालणे. तिच्या ओटी पोटामध्ये दुखायला लागतं. 9 महिने 9 दिवस पोटात त्या बाळाला सांभाळण्यामुळे, 3-3.5 किलोचा हा गोळा सांभाळण्यामुळे तिच्या पोटाचा आकार वाढलेला असतो, आणि त्याही भागाचं मार्जन होणं गरजेचं आहे. ज्यावेळेस मूल जन्माला येतं त्यावेळेस ते पोट ढिल्लं होतं, ओटीपोट ढिल्लं होतं, आणि तिथे झळ्या पडतात, झळ्या वलय पडतात, तिथे काही व्रण पडतात. ते व्रण या मार्जनातून जातात. म्हणून जातकर्म हा संस्कार
करणं गरजेचं आहे. आणि सुयोग्य अशा प्रकारची दाईन असेल, सुईण असेल, जाणकार असेल, तिला जर आयुर्वेदिक ज्ञान असेल, वैद्यकशास्त्राचं ज्ञान असेल, तर अशाच दायिनीच्या हातून बाळंतपण करणं गरजेचं आहे. पूर्वी खेड्यामध्ये ती नाळ कापायच्या ना, दगडाने कापायच्या, काही नाही मिळालं अनगतीतली चिपलंग, आणि त्या चिपलंगीने ते नाळ कापायचे. मग ती चिपलंग कुठून आणली? अंगणातून आणली. ती धुतली नाही, स्वच्छ केली नाही, त्याच्यावर काही विषाणू आहेत, जीवाणू आहेत, सूक्ष्मजीव आहेत, ते त्या नाळीला लागतात. मारुती भालके महाराज. आणि मग तिथे संसर्ग होतो त्या बालकाला. नाळ म्हणजे एक प्रकारे रक्ताभिसरण संस्थेला जुडलेलं ते अवयव आहे. आणि तिथेच जर संसर्ग झाला जंतूंचा, तर बघा जन्मल्याबरोबरच लेकराला बाधा. काही बालकांना आईच्या गर्भात असतानाच जॉन्डिस होतो, कावीळ होतो, कारण आईकडून त्या बालकाला बाधा होते. म्हणून तिथे सुयोग्य अशा प्रकारची दाईन असणं गरजेचं आहे. तिला शास्त्रीय माहिती असणं गरजेचं आहे. हल्ली दवाखान्यात हे सगळं होतंय आणि सगळ्या स्वच्छतेचे नियम पाळले जातात, पण संस्कार मात्र होत नाहीत दवाखान्यात, मंत्रोच्चार मात्र होत नाहीत. म्हणून वीरशैव लिंगायताचा याला पिंड संस्कार म्हणायचे. म्हणजे मूल आईच्या गर्भात असताना ते पिंड अवस्थेमध्ये आहे, म्हणजे ज्याला आपण मांसपिंड म्हणतो. मांसाचा गोळा आहे तो एक प्रकारचा. त्याच्यावर जर योग्य संस्कार केले, ताराबाई जी आहेत आमच्या भगिनी, योग्य संस्कार केले तरच हा पिंड सुसंस्कारित होणार आहे. आणि तिथे शास्त्रीय दृष्टिकोनातून होणं गरजेचं आहे. या सगळ्या विधी वैद्यक शास्त्राला धरून होणं गरजेचं आहे. नाहीतर मग काही वेळा विळा आण म्हणायची आणि विळाने ती नाळ कापल्या जायची. विळा हा लोखंडी आहे. लोखंड गंजलेला असेल तर तिथं फेरस सल्फेट, फेरस ऑक्साईड जमलेलं असतं, आणि त्याचा संसर्ग त्या नाळेला झाला की बालकाला सुद्धा त्या सूक्ष्मजीवांची बाधा होते आणि जन्मापासून तो व्याधीग्रस्त होतो. त्याच्या रक्तामध्ये हे सूक्ष्मजीव जातील, विषाणू जातील, ते बाधित होईल. म्हणून ही सगळी शस्त्र जी वापरायची आहेत त्या काळातली, ती अगदी सुयोग्य असावी. जातकर्मामध्ये या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मार्जन करण्यामागचा हाच उद्देश आहे. तिच्या पोटावरच्या ज्या झळ्या आहेत आणि त्या दीर्घकाळ राहतात, पुन्हा जन्मभर राहतात, ते व्रण मिटत नाहीत, ती संकोच, तिचं सौंदर्य नाहीस होतं, पण त्या बालकासाठी ती तरी ते सहन करायला तयार असते. म्हणून या सगळ्या विधी तिथं होणं गरजेचं आहे. अगदी उठणे वगैरे आपण जे लावतो ना दीपावलीला, तशा प्रकारचे काही पदार्थ लावून तिच्या पोटाची मालिश करणं, तिच्या मस्तकाची मालिश करणं, तिने कळा देऊन तिच्या मस्तकात मेंदूवर आलेला ताण आहे तो ताण घालवणं गरजेचं आहे. नाहीतर तिचा पुनर्जन्म होतो, घामाघूम झालेली असते ती, तिलाही स्वच्छ करणं गरजेचं आहे. आणि तिचं बाळ जे रक्ताच्या थारोळ्यात पुढे पडलेलं आहे, बाळंत्यात पडलेलं आहे, त्या बाळाची स्वच्छता करणं गरजेचं आहे. त्याला चुनपीठ लावून, कडीपीठ लावून, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ लावून पूर्वी त्याचं अंग घासून 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 काढल्या जायचं. कारण या चुनपीठामध्ये, कडीपीठामध्ये, त्या हरभऱ्याच्या डाळीच्या पिठामध्ये जे सत्वगुण आहेत, जे काही वैद्यकशास्त्रातले त्याच्यात काही गुण आहेत, त्यामुळे त्याच्या अंगावरचे सगळे जीवाणू, विषाणू मरून जायचे. आणि अनावश्यक केस आहेत तेही मर्दन करून काढले जायचे. टाळूमध्ये बोट घालून ती सुयोग्य दाईन. आमच्या गावामध्ये तर एक अंध होती आणि मुस्लिमाची होती, पण पूर्ण गावांची बाळातपण तिनं केली. चांद बीबी म्हणायची तिला, काकू म्हणायचो आम्ही तिला. म्हणजे मुस्लिम हिंदू हा काहीही भेद तिथे राहिला नाही. आणि अनेक हिंदूंची बाळातपण तिनं केली, लेकरांना जन्म दिला. आणि डॉक्टरपेक्षा हुशार असायची ती. डॉक्टर येऊन बसलेले असायचे, ती डॉक्टर म्हणायची थांबा, अर्ध्या तासात होते मोकळं. म्हणजे बघा, कळा द्यायचं इंजेक्शन सुद्धा द्यायची गरज नव्हती. आता तर दवाखान्यात नेलं की कळा बंद होण्याचं इंजेक्शन दिलं जातं. किती अघोरी कर्म आहे हे! कुठे फेडतील ही डॉक्टर मंडळी सगळं. कळा येण्याचं इंजेक्शन देण्याऐवजी कळा बंद होण्याचं इंजेक्शन दिलं जातं. आणि ती माऊली बिचारी परेशान होते, थकून जाते, कळाच येत नाही, बाळंतपण होत नाही. मग लगेच डॉक्टरनी म्हणते ऍडमिट करावं लागतं तुमच्या पेशंटला, सिजर करावं लागतं, गर्भात पाणी झालंय वगैरे वगैरे, भीती घातल्या जाते. मग कुठले संस्कार होणार आहेत तिथं? आणि पिळवणूक आहे सगळी. पण हे असं होऊ नये, कारण हे यात काही पुण्यकर्म नाही आहे. खरं म्हणजे बाळंतपण करणं हे पुण्यकर्म आहे. आणि ती माऊली 1 रुपया कधी घ्यायची नाही. आंधळी असून अख्ख्या गावाची तिने बाळंतपण केली. जन्मल्याबरोबर बाळ, त्याच्या तोंडामध्ये जो काही कफ साचलेला असतो, जे काही पडजीभ असते, त्या पडजिभेला लाळ चिटकलेली असते. बालक जन्मल्याबरोबर रडावं हा उद्देश असतो, कारण त्याचा कफ मोकळा होतो, त्याचा स्वर मोकळे होतात, हे कंठ मोकळा होतो आणि मग तो सुंदर गायन करू लागतो. असं म्हणतात ना, गायकाचं मूल हे गायकच होतं आणि सुरात रडतं. हो, सुरात रडतं. सिद्धेश्वर स्वामीजी सप्तसूर त्याच्या कंठात भरलेले आहेत आणि परमेश्वरानं प्रत्येकाला हे दिलेलं आहे. पण ते संस्कार होणं त्याच्यासाठी गरजेचं आहे. त्याच्या तोंडातली लाळ, त्याच्या तोंडातला कप, त्याला चिटकलेले जे काही
घाण आहे, अशुद्धी आहे, ती सगळी काढण्याचं काम ती दाईन करते, सोयीन करते. आणि हे सगळं मार्जनामध्ये येतं. मुखमार्जन, गुदामार्जन, पृष्ठमार्जन, मस्तिष्क मार्जन, हे सगळे मार्जनाचे प्रकार आहेत आणि हे जातकर्मात सगळे येतात. मग त्या मातेचंही हे अशा प्रकारचं मार्जन होतं आणि त्या पुत्राचं किंवा त्या मुलाचंही अशा प्रकारचं मार्जन होतं. हे सगळं जातकर्मातले संस्कार आहेत. आणि हे सगळं करत असताना मंत्रोच्चार होतो. श्रुती स्मृती त्या ठिकाणी गायल्या जातात, मंत्रोच्चार केला जातो, पठण केलं जातं, घरामध्ये शिवपाठ लावला जातो, घरामध्ये परमरश्याचं वाचन केलं जातं, सुंदर अशा प्रकारचं पार्श्वसंगीत लावलं जातं. कारण ती माता प्रसन्न व्हावी, ते मूल प्रसन्न व्हावं. रडायला लागतं, ओरडायला लागतं. लगेच 2 तासामध्ये त्या बालकाला मातेचं दूध पाजणं गरजेचं आहे. 2 तासात जन्मल्याबरोबर. म्हणजे हेही चुकता कामा नये. कारण आईच्या दुधामध्ये किती मोठे सत्वगुण आहेत. किंबहुना आईचं दूध हे अमृत आहे. अमृत आहे. बालक 6 महिने 7 महिने काहीही खात नाही, काहीही पित नाही. किंबहुना त्या बालकाला पाणी जरी नाही दिलं तरीही ते मरत नाही. 7 महिने बाहेरचं काहीही बालकाला देत नाहीत. हे सगळं त्याच्या आईच्या दुधातून भागतं. हो, किती कमाल आईच्या दुधाची. आईच्या दुधामध्ये पाणी आहे, आईच्या दुधामध्ये अन्न आहे, आईच्या दुधामध्ये सत्वगुण आहेत, आईच्या दुधामध्ये जीवन रस आहेत, आईच्या दुधामध्ये जीवनावश्यक सर्व घटक आहेत. इतकं आईचं दूध पवित्र आहे. गाईचं आणि आईचं दूध. आईला जर दूध नसेल ना कर्मधर्म संयोगाने तर गाईचं दूध पाजण्याची प्रथा आहे. स्वामी सांगतात, अहो डॉक्टर सांगतात, वैद्यराज सांगतात, बाईला दूध नाही, मग गाईचं दूध चालतं. गाईचं दूध हे सुद्धा अमृत तुल्य आहे. आणि त्या दुधामध्ये सर्व सत्वगुण, सर्व पौष्टिक घटक जेवढे शरीराला लागतात तेवढे आहेत. म्हणून 6-7 महिने त्या बालकाला काहीही नाही दिलं, दुसरं अन्न पाणी नाही दिलं तरी चालतं. एवढी पावर आईच्या दुधात आहे. आणि म्हणून आईचं वर्णन करताना कवींनी सुद्धा वर्णन केलेलं आहे. थोर तुझे उपकार आई, थोर तुझे उपकार, थोर तुझे उपकार आई, थोर तुझे उपकार. अमृता समा जिने पाजिली, अमृता समा जिने पाजली, आपुल्या दुधाची धार. थोर तुझे उपकार आई, थोर तुझे उपकार. आईचे उपकार विभूती गुरुजी काहीही केले तरी पेटणार नाहीत. हा जीव जरी आईवरून ओवाळून टाकला तरी आईच्या दुधाचे उपकार पेटणार नाहीत. ते अमृत आहे. म्हणून ते अमृत जातकर्म संस्कारानंतर अगदी 2-2.5 तासात त्या बालकाच्या मुखात जाणं गरजेचं आहे. तो पहिला आहार आहे त्याच्यासाठी. आणि म्हणून हे दुग्ध प्राशन हे सुद्धा एक प्रकारचं संस्कारच आहे. आणि ते दूध अगदी पॉवरफुल असतं. त्याच्यामध्ये जीव रसायन आहे. म्हणून ते देणंच गरजेचं आहे. आणि हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याशिवाय मार्जन करून त्या महिलेला मुक्त करणंही गरजेचं आहे. काही वायूचा प्रकोप त्या काळात होतो. तीव्र वेदना झाल्यामुळे मस्तिष्कामधल्या ज्या काही न्यूरॉन्स पेशी आहेत अब्जावधी, त्यांच्यावरती ताण आलेला असतो. म्हणून त्या मातेच्या मस्तिष्काचं मार्जन करून त्या न्यूरॉन्स पेशी ढिल्या करणं गरजेचं आहे. तिचं संपूर्ण शरीर, संपूर्ण स्नायू असे आकुंचन पावलेले असतात वेदना यातना झाल्यामुळे. म्हणून तिचं पूर्ण शरीर खुल्लं करणं गरजेचं आहे. काही वेळा तिच्या शरीरामध्ये वायू सुद्धा प्रवेश करू शकतो आणि मग त्या महिलेचं पोट जन्मभर फुगलेलं राहील इथून पुढे. त्यामुळे मर्दन केल्यामुळे ते अनावश्यक वायू तिच्या पोटातून बाहेर पडतील आणि ही यातना, ही वेदना तिला जन्मभर पुन्हा सहन करावी लागेल. काही महिलांच्या दातामध्ये सुद्धा या वेदना कायमस्वरूपी राहतात. कारण वात जो आहे ना, हे 5 प्रकारचे वायू आहेत: प्राण, अपान, व्यान, उदान, समान. आणि खाली जो जोर देऊन कळा दिल्या जातात ना कैलास महाराज, तो अपान वायू आहे. त्याच्यावर भयंकर ताण येतो आणि तो वायू संपूर्ण शरीरावर पसरतो. म्हणून दातामध्ये सुद्धा या वेदना राहतात आणि जन्मभर त्या मातेचे दात दुखण्याची शक्यता आहे. म्हणून जातकर्मामध्ये हे सगळे संस्कार इतके नाजूकपणे, व्यवस्थितपणे करणं गरजेचं आहे.
आता चला पुढे जाऊया आपण, कारण आपल्याला आज अध्याय संपवायचा आहे. नामकरण सोहळा येतो. आता नामकरण सोहळ्यामध्ये 12 दिवसानंतर त्या बालकाचं नाव ठेवलं जातं. किंबहुना कर्णवेध संस्कार सुद्धा याच काळात केलेला बरा, कारण त्या लेकराचे कान नाजूक असतात, नरम असतात. कैलास महाराज त्यावेळी टोचले तर त्याला कमी दुखतं, वेदना जाणवत नाहीत. पुढे कायमस्वरूपी ते कान चांगले राहतील. आणि का कर्णवेध संस्कार करायचा, याला काही असा शास्त्रीय फार मोठा आधार नाही. कोणत्या पूर्वी म्हणत होते की ठराविक प्रकारच्या बिमाऱ्या होणार नाहीत, रोग होणार नाहीत, म्हणून कर्णवेध संस्कार करणं गरजेचं आहे. पण याला शास्त्रीय आधार नाही. एवढंच, काही कर्ण आभूषण पुढे चालून घालायचे असतील तर कानाला छिद्र असावीत, पुढे कुंडल घालता येतील, महिलांना झुमके घालता येतील, फुलं घालता येतील वगैरे वगैरे, शिवानंदगिरी महाराजजी. म्हणून याला काही असा शास्त्रीय आधार नाही. पण कर्णवेध करणं गरज आहे. आणि हिंदूंची ओळख किंबहुना, शास्त्री महाराज आहेत आपल्यामध्ये, आमची ओळखच त्या कानाला छिद्र असल्यामुळे आम्ही हिंदू आहोत असं काही काही सिनेमांमध्ये दाखवलेलं आहे. पण असं काही नाही. काही हिंदूंच्या कानाला टोचलेलं सुद्धा नसतं, आणि असलं तरी ते कालांतराने बुजूनही जातं, म्हणून महिला त्यात काड्या घालून ठेवतात वगैरे वगैरे. चला असू द्या, त्यात वेळ जास्त आपल्याला घालायचा नाही आहे. नामकरणाच्या वेळी बालकाचं नाव ठेवण्याची एक प्रथा आहे. बारसं करतात, तिथं सुद्धा जेवण देतात. म्हणजे नातेवाईक आले, सगळे सोयरे आले, सर्व समुदाय आला, आप्तइष्ट आले, गणगोत्र आले, या सगळ्यांना आनंदाने भोजन घालणे, तृप्त करणे, कारण आमची संस्कृतीच ती आहे. वाढी भूकेली अन्न, होका कैसे ही भोजन, होका कैसे ही भोजन, होका कैसे ही भोजन. आमच्या संस्कृतीत वाढी भुकेली अन्न, होका कैसे ही भोजन. आम्ही तृप्त आहोत वीरशैव. शिवयोगिनी तृप्त करणे, शिवयोगी तृप्त करणे म्हणजे समस्त जग तृप्त होणे. तृप्तिमेती चराचरम. आम्ही नेहमी दुसऱ्याला तृप्त करणे ही आमची संस्कृती मानतो. काही काही माणसं बघा, आपण उपाशी राहून दुसऱ्याला जगवतात, याला महत्पुण्य म्हणायचं. काही काही माणसं भूक नसताना जेवतात, ही विकृती आहे. पोट भरलं तरी जेवतात, ही विकृती आहे. आणि आपण उपवासी राहून दुसऱ्याला भोजन देणं ही संस्कृती आहे. भूक लागल्यानंतर जेवण ही प्रकृती आहे. प्रकृती, विकृती आणि संस्कृती. भूक लागल्यानंतर जेवणं, गरजेपुरतं खाणं ही प्रकृती आहे, हा प्रवृत्ती धर्म आहे. पण तृप्त झाल्यानंतर इतरालाही तृप्त करणं ही आमची संस्कृती आहे. आपण तृप्त व्हावं, इतरांनाही तृप्त करावं ही आमची संस्कृती आहे. पण काही काही माणसं दुसऱ्याला उपाशी ठेवतील, दुसऱ्याचं लुबाडून घेतील, हडप करतील आणि आपलं पोट भरतील, ही विकृती आहे. आमचा वीरशैव लिंगायत संप्रदाय संस्कृतीचा पूजक आहे. म्हणून नामकरणामध्ये भोजन घालण्याची प्रथा आहे, डोहाळे जेवणाला भोजन घालण्याची प्रथा आहे. बालकाचं नाव सुंदर असं ठेवलं जातं. त्या ठिकाणी महिला, माता, भगिनी एकत्र होतात, आनंद सोहळा साजरा करतात. मन्मथ माऊलीच्या जन्माच्या वेळेस सुद्धा माय माऊलीने आनंद सोहळा साजरा केला होता. बालकाला पाळण्यामध्ये टाकलं होतं. शिवराज घ्या कोणी मनमाथ घ्या. घुगऱ्या करतात, कारण ते पौष्टिक आहार आहे. लोकांना जीव घालतात. आत्याबाई येते, बाळाच्या कानात कुर्र फुंकते, फुंकल्यामुळे त्याचे कान मोकळे होतात, हा त्याच्या मागचा शास्त्रीय दृष्टिकोन. बालक आनंदी होतं फुंकल्यामुळे आणि सगळ्यांना आनंद होतो. कानात फुंकतात, आत्याबाईच्या पाठीवर थप 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 मारल्या जातं, कारण त्याच्या मागे सुद्धा विज्ञान आहे. पाठ मोकळी होते, रक्ताभिसरण संस्था खुली होते. प्रत्येक गोष्ट शास्त्र शुद्ध आहे. आणि नाव ठेवताना सुद्धा आनंदल्या नर नारी सकळी का, करीती पालक बाळासी त्या, करीती पालक बाळासी त्या, हो करीती पालक बाळासी त्या. माऊलीचा जन्म झाला. आनंदल्या नर नारी सकळे का, करीती पालक बाळासी त्या. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. नाव ठेवलं शिवराज. पुढे हाच शिवराज उन्मत्त झाला. कशाने? ज्ञानामृताने. आणि त्याला मन्मथ असं नाव पडलं. पुढे तोच मन्मथ झाला. मदनाच्या पुतळ्यासारखा सुंदर होता, राजस होता, सुकुमार होता, म्हणून त्याला मन्मथ हे नाव पडलं. आणि पुढे तोच विज्ञानवादी झाला, ज्ञानवादी झाला, सर्व गुण संपन्न झाला, आणि म्हणून त्याचं नाव मन्मथ हे साजरे दिसू लागलं. जगज्योती महात्मा बसवेश्वर जन्माला आले. बसवा
बसवेश्वर असं नामकरण करण्यात आलं. आनंद सोहळा या नामकरण सोहळ्यामध्ये आहे. साधारणपणे 12 दिवसानंतर हा सोहळा केला जातो. बालकाचं नाव ठेवल्या जातं. नामकरण सोहळ्यामध्ये सुंदर असं नाव ठेवावं बालकाचं. अलीकडच्या काळात जर आपण नावं पाहिली तर चिंट्या, पिंट्या, सोन्या, मण्या अशी नावं आहेत. पूर्वी मात्र देवादिकांची नावं ठेवल्या जायची. मुलगी असेल तर नद्यांची नावं ठेवल्या जायची. कृष्णा, कावेरी, गोदावरी, नर्मदा. साधारणपणे असा मधल्या काळात संकेत होता. मुलींची नावं 3 अक्षरी. नर्मदा, कावेरी, गंगोत्री 3 अक्षरी आणि मुलांची नावं 5 अक्षरी. असं काही दिवस चाललं मधल्या काळामध्ये. मुलांची नावं 5 अक्षरी असा संकेत होता. पण याला काही असं मोठा फार शास्त्रीय आधार नाही आणि असंच असावं असंही काही नाही. मग पुढे चालून देवी देवतांची नावं ठेवायची. 33 कोटी देवी देवता आहेत, त्यापैकी नाव ठेवायचं. कारण नावासारखा निपजेल. काही वेळा देवाला नवस केल्या जायची. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांच्यामुळे पोटीपुत्र आला तर त्या मुलाचं नाव शंकर ठेवल्या जायचं. शिव ठेवल्या जायचं, सांब ठेवल्या जायचं, शिवसांब ठेवल्या जायचं, शिवकुमार ठेवल्या जायचं, लक्ष्मण ठेवल्या जायचं, सिद्धेश्वर ठेवल्या जायचं, मन्मथ ठेवल्या जायचं, मारुती ठेवल्या जायचं. हनुमंतराय प्रसन्न झाले तर गजानन ठेवल्या जायचं. गजानन बाप्पा, गणपती बाप्पा चतुर्थीला वगैरे जन्माला आले, अनंत चतुर्दशीला जन्माला आले तर गजानन ठेवल्या जायचं. कार्तिक ठेवल्या जायचं, कार्तिक स्वामी. तारकेसारखी चमकते म्हणून तारा ठेवल्या जायचं. भगवान शिवाच्या कांतेसारखे म्हणून शिवकांता ठेवल्या जायचं. आणि कमलनयना आहे म्हणून कमल ठेवल्या जायचं. शिवकुमार स्वामी जे भाग्यवान आहेत. आता नावामध्ये काय आणि आहे सुद्धा नावात बरं का. नाव हे विशेष आहे. नावासारखं नावाला जगलं तरच खरं आहे. नाही तर नाव संतोष आणि चेहऱ्यावर सारा असंतोष. आमचा संतोष मात्र तसा नाही. मृदंगमणी संतोष खरंच प्रसन्न चेहरा आहे, सुंदर हसतो आणि सुंदरही मृदंग वादन करतो. आमचा संतोष नावाप्रमाणे चालतो. एकाचं नाव सहस्त्रबुद्धी ठेवलं आडनाव, पण बुद्धीचा पत्ता नाही. काय करता त्या नावाला? नामकरण करत असताना नावही तसंच असावं. मन्मथ नाव ठेवलं तर वीर शिवलिंगायत धर्माबद्दल जागृत असावा आणि नावाला जागणारा असावा. बसवेश्वर नाव ठेवलं तर महात्मा बसवण्णासारखा, महात्मा बसवेश्वरांसारखा ददीप्यमान असावा, चंचल असावा आणि सर्व धर्म समभाव पाळणारा असावा. नाव संगम ठेवलं तर त्रिवेणी संगमच करून जावा. आमचा संगमेश्वर महाराजांनी भक्ती ज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम म्हणजे संगम आणि तो संगमेश्वर. नावात दडलंय शिवशरण, शिवाला शरण सदैव. मी तुम्हा सर्वांना शरण आहे म्हणून माझ्या नावाला मी जागतोय. आणि जागलं तरच काहीतरी अर्थ आहे, नाहीतर काय अर्थ आहे मला सांगा. नाव गंगाबाई आणि हाती पाण्याचा थेंब नाही. जर प्यायला जर कुणी दारावर पाणी मागितलं तर घरात पाण्याचा थेंब नाही. नाव तर गंगाबाई. पण आमच्या गंगाई आहेत नांदेडकर ताई साहेब, आई साहेब. खूप मोठे आशीर्वाद सदैव गंगाईचे असतात आणि फेसबुक लाईव्हवर आहेत बऱ्याच दिवसापासून. गंगामाई सारखी आहे, बिचारीचं मन निर्मळ आहे. जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन भगवंत जाणत जवळी. गंगेसारखं निर्मळ तर गंगाबाई. नाव सोनाबाई, शिवकुमार स्वामीजी. नाव कैलास महाराज, साक्षात कैलासाचे ठाई न वसे वसती, सद्गुरूची संगती होय जेव्हा. नावाला जागणारा कैलासासारखं ऐश्वर्य, कैलासासारखं सुख, कैलासासारखी विशालता नावाला जागणं गरजेचं आहे हो. म्हणून जी माणसं नावाला जागतात ना ती खऱ्या अर्थाने आपल्या माता पित्यांचा उद्धार करतात. शिवानंद, वा वा, काय नाव आहे आमच्या शिवानंद शास्त्री गिरी महाराजांचं. आनंदी आनंद, प्रेमाचा निश्चंद, सद्गुरूचा बोध प्राप्त झाला. नावातच शिवा आनंद. शिवस्मरण करताना ज्यांना अत्यंत आनंद होतो ते शिवानंद. बघा नाव किती महत्वाचं आहे. म्हणून काही वेळा देवता प्रसन्न झाली म्हणून नाव ठेवण्याचा प्रघात आहे. विठ्ठल भगवंताच्या कृपेनं नाव पुत्र झाला म्हणून विठ्ठल नाव ठेवलं. माता सरस्वती प्रसन्न झाली, सरस्वती सारखा सुंदर गळा आहे म्हणून सरस्वती. हे नावामध्ये सुद्धा वैशिष्ट्य आहे. आणि तसंच नाव बालकाची लक्षणं पाहून शिवाजी सदैव भगवान शिवासारखा देदीप्यमान आहे आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठतो. प्रसंगी त्रिशूल सुद्धा काढतो. निलेशजी महाजन आलेत आज. शिवाचा आमचा निष्ठावंत मावळा. वा, स्वागत, सप्रेम, जय शिवा. नाव त्रिशूलधारी आहे. छत्रपती शिवरायांनी कीर्ती केली, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, नावाला जागले. शिवाई देवीचा आशीर्वाद होता म्हणून जिजाऊ मासाहेबांनी छत्रपतींचं नाव शिवाजी ठेवलं. शिवाई देवीचा आशीर्वाद होता म्हणून. बघा नावात किती कांती आहे, काय तेज आहे. शिवलिंग साक्षात शिवाचा साक्षात्कार म्हणून शिवलिंग नाव. आणि किती शोभलं. राष्ट्रसंतांनी आपल्या नावाचं चीज केलं. शिवलिंगासारखे कीर्तिमान झाले. लिंग देखिले ते हे तिन्ही भुवन विस्तारिले. स्वर्गदयाची साळुंका पृथ्वी पाळी पिंड देका. त्रिभुवनामध्ये ज्यांची कीर्ती भरून उरली ते शिवलिंग खरंच नावाप्रमाणे देदीप्यमान झाले. नावात आहे म्हणून नामकरण सोहळा हा अत्यंत विचारपूर्वक होणं गरजेचं आहे. एका माणसाला देव प्रसन्न झाला, त्याने देवाला नवस केला होता
देवा मला पुत्र दे, मी तुला सोन्याची टोपी अर्पण करतो. देवालाही बनवणारी माणसं आहेत या कलियुगामध्ये. मी तुला सोन्याची टोपी अर्पण करतो. देव लालची असतो, देवाला वाटलं चला नवस केलाय आणि आपल्याला सोन्याची टोपी मिळणार आहे. विठोबाला वाटलं असेल चला मोठी आपली वर मस्तकी लिंग आहे आणि मोठी टोपी मिळेल, एक अर्धा किलोचं तरी टोपी करील त्यानं. प्रसन्न झाले आणि झाला बा, पुत्र प्राप्ती झाली. आता नवस फेडायला गेले. हा हुशार होता, पत्नी त्याच्यापेक्षा हुशार होती. त्यांनी आपल्या लेकराचं नावच सोन्या ठेवलं. आणि मळकी जळकी जी टोपी आहे ना, ती सोन्याची टोपी घेतली आणि देवाच्या डोक्यावर नेऊन ठेवली. विकासजी क्षीरसागर महाराज क्षीरसागर महाराज उपस्थित झालेले आहेत. वा, क्षीरसागर, दुधाचा सागर, काय नाव आहे. सोन्याची टोपी देवाला नवस फेडायला गेला, मळकी जळकी टोपी घेतली सिद्धेश्वर महाराज. तेलकट लागलेलं हे ते देवाच्या डोक्यावर नेऊन घातली. देवानं असे डोळे वटारून पाहिला, अरे काय करतोस हे, काय नवस केला होतास, सोन्याची टोपी देतो म्हणला होतास. कोणा म्हणे देवा हे काय म्हणे, हे सोन्याला सोबतच घेऊन आलोय म्हणे. माझा सोन्या, नाव सोन्या ठेवलं आणि त्याची मळकी जळकी टोपी घातली देवाच्या डोक्यावर. किती बदमाश आहेत माणसं, काय बनवाबणी करतात हो. असू द्या, विनोदाचा भाग द्या सोडून. नामकरण सोहळ्यामध्ये हे सगळे विधी अगदी शास्त्रशुद्ध होणं गरजेचं आहे. गर्भाष्टमी सद्गुरूला घरी बोलवून 8व्या महिन्यामध्ये गर्भाची पूजा करून, हे एक सांगायचं राहिलं मध्ये जाता जाता, गर्भाची पूजा करून त्याच्या नावचं लिंग दिलं जातं. जन्माआधी लिंग गर्भाशी धारण शिव पंचानन सखा ज्याचा. आणि ते लिंग बाळ जन्मल्याबरोबर त्या लिंगाची पूजा करून आईच्या पोटाला लावून ते ठेवलेलं लिंग त्या बालकाच्या नावाचं, ते आईच्या लिंगासोबत आईने पूजा करावी. हा सुद्धा आमच्या वीरशैव लिंगायतामध्ये संस्कार आहे. 5वीच्या दिवशी ज्या लिंगाची पूजा होते ते मातेनं करावी आणि बाळ 8 वर्षाचं होईपर्यंत त्या मातेनं आपल्या लिंगासोबत त्याही लिंगाची पूजा, बालकाच्या पंचसूत्री लिंगाची पूजा करावी. आणि 8व्या वर्षाचं बालक झाल्यानंतर त्या बालकाला शिवदीक्षा दिली जाते. पुढे आहे तो संस्कार. त्यावेळेस हेच लिंग, पंचसूत्री लिंग जे गर्भात बालक असताना दिलं होतं, किती मोठा संबंध आहे आमचा आणि लिंगाचा. गर्भाष्टमी लिंग धारणम, बरोबर आहे महाराज. ते लिंग जपून ठेवावं लागतं, मातेनं पूजा करत राहावं लागतं. आणि तेच लिंग शिवदीक्षेच्या वेळेस सद्गुरूला देऊन, त्याच कुलगुरूच्या हस्ते त्या बालकाला दीक्षा देऊन ते लिंग त्याच्या गळ्यामध्ये बांधायचं असतं. असा संस्कार आमच्या शास्त्रामध्ये, धर्मशास्त्रामध्ये सांगितलेला आहे. आणि मग चला आता पुढच्या संस्काराकडे आपण जाऊया. बहिर्निष्क्रमण. त्या बालकाला आता 2.5-3 महिन्याचं होईपर्यंत त्याला कुठल्याही प्रकारचं काहीही द्यायचं नाही. 6-7 महिने जरी पाणी दूध नाही दिलं, बाहेरचं काही नाही दिलं तरीही चालतं. पण अन्नप्राशन हा संस्कार आहे. एक बालक साधारणपणे मोठं झालं तर दुधातून त्याला पौष्टिक घटक मिळणार नाहीत, शरीराची वाढ होते. म्हणून हलकासा आहार, मग मुगाची डाळ भिजवून असेल, तिचे पेज असेल त्या डाळीची, भातावरची गंजी असेल ज्याच्यामध्ये जीवनसत्व असतात, असे हलके फुलके पदार्थ त्या बाळाला अन्नप्राशन करविल्या जातं. पहिल्यांदा दुग्धप्राशन झालं, आता अन्नप्राशन करविल्या जातं. हळूहळू ते बालक शुद्ध सात्विक आहार घेऊ लागतं. आता बहिर्निष्क्रमण हाही संस्कार आहे, बाहेर नेऊन आणणे. आता कुठे नेऊन आणायचे बालकाला? बघा, विटाळ काढणे हा एक प्रकार आहे. बारशाच्या दिवशी तो विटाळ काढला जातो. आता तुम्ही म्हणाल विटाळच नाही, अमानशेची विटाळ, आम्ही शिवभक्त केवळ मुद्रांकित तेथीचे. विटाळ का पाळायचा आहे? त्याच्या मागे शास्त्रीय दृष्टिकोन आहे, म्हणून पाळायचा आहे. कारण ते बालक आणि बालकाची माता ही नाजूक असते, त्याच्यावर विषाणूंचा हल्ला लवकर होऊ शकतो. म्हणून 10-12 दिवस त्या बालकाजवळ कुणीही जायचं नसतं. ती एका स्वतंत्र घरात असायची पूर्वीच्या काळी. तिला उन्हात सुद्धा बाहेर फिरू दिला जायचं नाही, कारण बाहेर विषाणू असतात वातावरणामध्ये, मोकळ्या वातावरणात, आणि त्यांचा भडीमार त्यांच्यावर होईल, माता आणि बालक आजारी पडतील, म्हणून काळजी घेतल्या जायची. म्हणून विटाळ होता. बाकी काही असं बाटणं वगैरे काही नव्हतं बरं का, तिथे नसतंच मुळामध्ये. फक्त त्यांची काळजी, आरोग्याची काळजी घेण्यासाठी हे 12 दिवस पाळलेलं बरं असतं. आणि मग त्या दिवशी विटाळ वगैरे गेला की लेकराला बाहेर नेता येतं. आता बहिर्निष्क्रमण या संस्कारामध्ये साधारणपणे 7व्या-8व्या महिन्यामध्ये त्या लेकराला देवाला नेऊन आणल्या जातं. कधी कधी सटवाईला नेऊन आणतात खेड्यामध्ये. आता ही सटवाई सुद्धा मध्येच आली बरं का, एक 33 कोटी देवतांपैकी. शनी आला, 7.5 आली, त्यातलीच एक सटवाई. महादेव प्रभूंचा अभंग सुद्धा आहे. जर बालकाच्या कपाळावर सटवाई लिहित असेल ना 5वीच्या दिवशी, तर सांगा म्हणे, सांगा तिचे भाळी लिहिते कोण. सटवी लिहिते सर्वांचे कपाळी, महादेव प्रभूने सांगा तिचे भाळी लिहिते कोण. सटवीचं मग नशीब कोण लिहिलं?
आता हे काही श्रद्धा, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा आहेत, असू द्या, पण त्याच्यानं काही फार मोठं बिघडत नाही. तिला नेऊन आणल्या जातं बाहेर, बालकाला नेऊन आणल्या जातं, तेही चांगल्या वस्त्रामध्ये गुंडाळून, त्याला बाहेरची हवा लागणार नाही अशी काळजी घेत मंदिरात नेऊन आणावं असा एक प्रघात आहे. आणि तेवढ्यामुळेच बालकाला बाहेरच्या वातावरणाचा संबंध येतो, नाहीतर आतापर्यंत तो 6-7 महिने घरातच होता. मग पुढे चौलकर्म आलं. चौलकर्मामध्ये आपण पाहिलं जावळ काढण्याचा. साधारणपणे 3 वर्षाच्या मुलाचे आणि 4 वर्षाच्या मुलीचे जावळ काढल्या जातात. मुला मुलीचे दोघांचेही जावळ काढले जातात. तिथे भेद नाही, शिवदीक्षेमध्ये भेद नाही. महात्मा बसवेश्वरांनी विरोध का केला होता? मुंजीबंधन कार्यक्रमाला. वेदारंभ त्याचा तेथून या झाला, आत्मविचाराला शोधू लागे. जे मुंजीबंधन होतं, उपनयन संस्कार होतात, त्यावेळेस मुलाचेच केले जातात, मुलीचे केले जात नाहीत. हिंदू धर्म संस्कृतीमध्ये असा भेद आहे. मग महात्मा बसवेश्वर म्हणाले, बसवण्णा म्हणाले, बाबा माझं मुंजीबंधन करताय, माझ्यापेक्षा माझी भगिनी मोठी आहे अक्कनागांबिका, तिचं का मुंजीबंधन केलं नाही? मग तिथे हा गुढ प्रश्न निर्माण झाला वगैरे. विषयांतर न करता संस्कार आहेतच, म्हणून शिवदीक्षा ही सर्वोत्तम आहे. आणि शिवसंस्कार, वीरशैव लिंगायत धर्म संस्कार स्त्री पुरुष समानतेचा संदेश देणारे आहेत. चौल कर्मामध्ये जावळ काढणे, मुंडन करणे या गोष्टी केल्यामुळे काय होतं? मुंडन का करावं याच्या मागे विज्ञान आहे. कारण त्या बालकाची टाळू माखल्या जाते. पूर्वी माखल्या जायची, आता दवाखान्यात कशाचे टाळून कशाचं काय आलं? त्या तेलाने जी टाळू माखल्या जायची, शुद्ध खोबरेल तेलाने, आता खोबरंच राहिलं नाही, तेल कुठलं येणार आहे? सगळं मिक्स झालंय आणि सगळं बाहेरचं आलंय, केमिकल युक्तच आहे. पण टाळू माखल्या जायची, टाळू माखल्यामुळे त्या बालकाच्या केसांमध्ये जो काही असा पापुद्रा चढायचा, त्याच्या खपल्या निघायच्या. बालकाच्या टाळू ह्याला ब्रह्मरंध्र म्हटलेलं आहे. किती नाजूक आहे. मधून हे तालव्य पडजिभेच्या तिथला भाग, आणि तो सरळ त्याचा संबंध वर असतो. हे तालू मूल आहे आणि हे टाळू आहे. इथून ब्रह्मरंध्र म्हटलेलं आहे. ते नाजूक असतं, तिथं जर जखमा, म्हणून तिथं शेंडी सोडण्याचा प्रघात आहे वगैरे वगैरे. आता ते हिंदू धर्मात आहे, असू द्या. वीरशैव लिंगायत आणि हिंदू संस्कारामध्ये बरंचसं साम्य आहे. म्हणून टाळू माखल्यामुळे जे काही तिथं भाग थर चढलाय, तेलाचा तेलकट भाग, तो त्यानिमित्ताने मुंडन केल्यामुळे त्याचे खपल्या गिपल्या सगळ्या निघून जातात आणि स्वच्छ त्याचं डोकं करता येतं. सरसलामत तो पगडी 50, डोकं शांत, डोकं प्रसन्न. तर म्हणून श्रावण महिन्यामध्ये कटिंग करत नाहीत, कारण हा पावसाळी वातावरण असतं वगैरे वगैरे. आपण बाजूला नाही जाणार, लगेच ट्रॅकवर येणार आहोत. आता वेदारंभ हा 8वा संस्कार आहे. साधारणपणे 1.5 ते 2 वर्षापासून बालकावर संस्कार करणं गरजेचं आहे. तिथून आत्मविचार सुरुवात होतो. बालकाला स्वची जाणीव व्हायला लागते. या काही अवस्था आहेत बरं का बालकांच्या. शिशु अवस्था, शी आणि शू एकत्रच होते म्हणून त्याला शिशु म्हटले. शैशव पहिली अवस्था आहे. त्याच्यानंतर बाल्य अवस्था आहे. साधारणपणे 2.5-3 वर्षाच्या नंतर बालक म्हणतात त्याला. एक 6 वर्षाचं, 6 वर्षाच्या नंतर ते कुमार वयामध्ये जायला लागतं. शैशव, बाल्य, कुमार, मग युवक व्हायला लागतं, त्याला मिश्रूड फुटायला लागतं, ती युवा अवस्था. मग आणखी थोडंसं दात वगैरे, 20च दात असतात सुरुवातीला, 20-22. त्याला दुधाचे दात असंही म्हणतात. आईचं दूधच पिलेलं असतं, ते दुधाचे दात असतात. ते कायम राहत नाहीत, ते पडायला लागले मग प्रौढ व्हायला लागतो. मग दाढा यायला लागतात. त्याच्यातही अक्कल दाढा, काही जणांना अक्कलच येत नाही लवकर. मग अक्कल दाढ आली की अक्कल आली असं म्हणतात. मग अक्कल दाढा येतात म्हणजे हा प्रौढ व्हायला लागतो, त्याला प्रौढ अवस्था म्हटलेलं आहे. आणि ज्यावेळेस ब्रह्मचर्य आश्रमामधून गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करायला लागतो त्यावेळेस त्याला तारुण्य अवस्था म्हणतात. साधारणपणे 18 वर्षाच्या वरचं वय, 18 ते पुढे 45 पर्यंत ही तारुण्य अवस्था आहे. आणि 45च्या पुढे वार्धक्याकडे हळूहळू माणूस झुकायला लागतो. वार्धक्य ह्या अशा 6 अवस्था देहाच्या आहेत बरं का, जीवाच्या नाहीत. जीवाला अवस्थाच नाही, जीव याच्या पलीकडे आहे. जीव हा शिवाचा असल्या कारणाने या अवस्थांशी त्याचं काही देणं घेणं नाही. पण संस्कार हे देहाला करायचे आहेत. म्हणून वेदारंभ 1.5 ते 2 वर्षाच्या बालकाला आईने संस्कार करायचे असतात. आईवर फार मोठी जबाबदारी आहे. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगता ते उद्धरी. म्हणून बालकावर संस्कार, बापाची ओळख करून देणारी मायच असते. हे तुझे बाबा आहेत, हे तुझे आप्पा आहेत, हे तुझे तात आहेत, हे तुझे पप्पा आहेत असं म्हणणारी आईच असते. म्हणजे बापाची ओळख सुद्धा आई करून देते. म्हणून आईवर फार मोठी जबाबदारी आहे. आणि ते बालक सुद्धा जास्त आईच्याच अंगावर असतं, कारण बाप तेवढं प्रेमच करत नाही हो. लहानपणी जर आई गेली ना दुर्दैवाने, तर सगळं बापालाच करावं लागतं. तोच आई, तोच बाप. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू त्वमेव सखा त्वमेव वगैरे वगैरे. त्या बापाला सुद्धा काही काही वेळा आईची माया द्यावी लागते. हे दुर्भाग्य त्या लेकराचं.
म्हणून मातेवर फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे. आईने त्या बालकाला मानसिक, भावनिक आणि बौद्धिक परिपक्व होण्यासाठी काही संस्कार करायचे असतात. मग आईने त्याला बोलायला शिकवायचं असतं. आता संसारी मोह आहे म्हणून मामा म्हणलेलं बरं असतं म्हणतात बरं का लेकरांना. पहिला शब्द मामा उच्चारला तर असं काही नाही. माया मोह असतो, माहेरच्यावर जास्त प्रेम असतं त्या माऊलीचं, म्हणून त्याला मामा म्हणायला शिकवते. आई म्हणायला शिकवते. आई लेकरानं म्हणलं की त्या माऊलीचा उद्धार झाला असं म्हणतात. त्या लेकराच्या तोंडात आई आलं, माय आलं की माय उद्धरली, आणि त्याच शब्दासाठी ती अख्खं आयुष्य जाळत असते बघा माऊली बिचारी. एकदा लेकराच्या तोंडून माय ऐकलं की ती माता धन्य होते, आई ऐकलं की माता धन्य होते ती बिचारी. मग त्यानंतरचा संस्कार आहे शिवदीक्षा संस्कार. त्याच्यामध्ये मानसिक, बौद्धिक, भावनिक वगैरे विकास करणं हे मातेचं काम आहे, घरातल्या सगळ्या परिवाराचं काम आहे. म्हणून घरामध्ये आजी आजोबा असावेत. आता त्यांचा वीट आलाय. आजी नको, आजोबा नको, मिया बीबी राजी तो क्या करेंगे काजी. दोघच, बाल्या बाली, बालीची माय, बालीचा बाप, झालं कुटुंब. आम्ही दोघं, आमचे 2 मुलं. माय नको, बाप नको, कोणी नको घरामध्ये. नसलेलं बरं, पिढा गेली. आणि हे का गरजेचं आहे ते वयोवृद्ध माणसं घरामध्ये, त्यांनी 10 पावसाळे जास्त पाहिलेले असतात, 10 उन्हाळे जास्त पाहिलेले असतात, आणि ते बसल्या बसल्या लेकराला गोष्टी सांगतात. आजोबा गोष्ट सांगा, आजी गोष्ट सांग. आजीनं गोष्ट सांगल्याशिवाय लेकरू पूर्वी झोपायचं नाही, आजोबानं गोष्ट सांगितल्याशिवाय लेकरू झोपायचं. कोणत्या गोष्टी सांगायचे ते? हे आजकालचे पिक्चर नसल्या गलिच्छ मालिका नव्हत्या होत्या वा. शिवकथेतल्या, शिवपुराणातल्या, रामायणातल्या, महाभारतातल्या, वीरांच्या, वीर पुरुषांच्या, ऐतिहासिक अशा गोष्टी ते आजी आजोबा सांगायचे. आजी आजोबा घोडा व्हायचे लेकरासाठी. ते लेकरू पाठीवर बसायचं. नातू, नातू, तू नाहीस त्याला नातू म्हणतात. ते तुला कधी विसरेल काही सांगते. अरे तुला जन्म दिलेलं लेकरू तुला विसरलंय, कुणाचा नातू घेऊन बसलायस, म्हणून त्याचं नाव नातू आहे. नातू नातू शेवटी कोणी कुणाचं नाही, एक ना एक दिवस जाणारच आहे. नाही रे नाही कुणाचे कुणी, अंत एकला जाशील प्राण्या माझे माझे म्हणून. आमच्या संतांनी सुद्धा सुंदर सांगितलं. सर्व मायेचे ममतेचे कोणी नाही संगतीचे, कोणी नाही संगतीचे, घेती भूषणे काढून जगा दाविती रडून. सर्व मायेचे ममतेचे. माया ममता सगळी खोटी आहे बघा. पण तरी आजी आजोबा घरात असतील तर बालकावर योग्य संस्कार करतात, म्हणून ते घरात असणं गरजेचं आहे. चला आता आपण अत्यंत महत्वाचा संस्कार जो शिवदीक्षा संस्कार आहे त्याकडे वळूयात. दीयते ज्ञान संबंध क्षीयते पाशबंधनम, दान क्षपण संयुक्ता दीक्षा तेने कीर्तिता. दीक्षेचं वर्णन या श्लोकामध्ये आलेलं आहे, आणि माऊली या अध्यायामध्ये सुद्धा दीक्षा संस्काराबद्दल फार सुंदर विवेचन करतात. सिद्धांत शिखामणी सारख्या ग्रंथामध्ये दीक्षेचे अनेक अर्थ किंवा अनेक प्रकारच्या व्याख्या आलेल्या आहेत. आता मी सांगितलेला हा श्लोक, दीयते ज्ञान संबंध क्षीयते पाशबंधन, जो ज्ञान शिव जीव ऐक्य करण्याचं जे ज्ञान आहे, जीवाला शिव व्हायचं जे ज्ञान आहे, ते ज्ञान देणार, शिव जीवैक्य ज्ञान देणारी ती दीक्षा. क्ष म्हणजे काय? पाप क्षयन करणारी, पापाचं क्षयन करते ती दीक्षा. क्षीयते पाशबंधन, पाश आहेत जीवाला, अनेक प्रकारचे मायापाश, मोहपाश, देहपाश, असे अनेक पाश आहेत. या पाशबंधनातून मुक्त करते. दीयते ज्ञान संबंध, दी म्हणजे दीयते, क्ष म्हणजे क्षीयते पाशबंधन, दान क्षपण संयुक्ता दीक्षा तेनेह प्रकीर्तिता किंवा कीर्तिता. दुसरी एक व्याख्या आलेली आहे. दीयते च शिवज्ञानम क्षीयते पाशबंधनम, यस्मादत्त समाख्याता दीक्षेतियं विचक्षणे. दीयते लिंग संबंध क्षीयते मलत्रयम्, दीयते क्षीयते तस्मात् सा दीक्षेति निगद्यते.
दीयते शिवज्ञानम क्षीयते पाशबंधनम, ही एक व्याख्या. दीयते लिंग संबंध क्षीयते मलत्रयम, आनवमल, कार्मिक मल आणि मायीय मल या त्रिमलाचा नाश करणारी ती दीक्षा. क्षीयते म्हणजे त्रिमल नाहीशी करते. आनव, कार्मिक आणि मायीय मल आहेत, म्हणून या मलाचा अवरोध झाल्यामुळे जीव एका प्रकारच्या आवरणाने आच्छादिला जातो आणि शिव लोप पावतो. म्हणून दीक्षा संबंधामध्ये लिंग दिलं जातं त्या सद्गुरूच्या हातून. सद्गुरू तसेच पात्र आहेत. आता दीयते मध्ये द, दीक्षा या शब्दामध्ये 4 अक्षर आहेत बघा. आता इथं व्याकरणाची बरीचशी माणसं आहेत जाणकार, आमचे शास्त्रीजी महाराज असतील, त्यानंतर आमचे सिद्धेश्वर महाराज असतील. दीक्षा यामध्ये द, ई, क्ष आणि आ एवढी अक्षर आहेत. द म्हणजे दमन, विवेकपूर्ण संकल्पवान होऊन संसार विषयाचं निरासक्त झालेलं जे मन आहे त्याचं दमन करायचं आहे. संसार आहे, माया आहे, प्रपंच आहे, यामध्ये जे मन मोहित झालंय आणि त्याच्यावर आच्छादन पडलेलं आहे ते द म्हणजे दमन करायचंय आणि विवेकानं स्वतःची मुक्तता करून घ्यायची आहे. आता ई म्हणजे ईश्वर उपासना आहे. सद्गुरूच्या सानिध्यामध्ये आत्मगुरु शास्त्र परिचय तीन, तेथून ही खुण ओळखावी किंवा तेथीची ही खुण ओळखावी. त्रिपद शोधुनी बोधिल निर्वाण तयाशी शरण जावे वेगी. सद्गुरू काय करतात? त्रिपदाचा बोध करा गुरुनाथा, चरणी हा माता ठेवीत असे. त्वंपद, तत्पद आणि अशिपद या त्रिपदाचा बोध करून सद्गुरू स्वशिष्याला शिवत्व प्राप्त करून देण्यासाठी तू कोण आहेस याचा उपदेश करतात. मग मी कोण आहे? मी ईश्वराचा अंश आहे. माया पाशबंधन तोडून त्रिमलाचा नाश करून मी ईश्वर आहे हे शुद्ध सात्विक ज्ञान सद्गुरू करून देतात. म्हणून द, ई म्हणजे दी, फोड केली आपण दी या शब्दाची. ई म्हणजे ईश्वराशी सहसंयोज बंध साधून देते ती दीक्षा. क्ष म्हणजे क्षय करणे, वासनेचा क्षय. मनोलय, भगवान परशिवामध्ये मन विलीन करणे, याला मनोलय म्हणायचं. मन हे पंचतन्मात्रा आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. या 5 ज्ञानेंद्रियांमुळे मनावर सुद्धा अवक्षेप निर्माण होतो. मनावर एक प्रकारचं आवरण चढतं आणि मन यामध्ये गुंतून राहतं पंचतन्मात्रांमध्ये, पंचविषयांमध्ये. म्हणून त्याचा क्षय करून वासना संपवली. वासना संपवली की पाण्यावरचं शेवाळ गेलं, तसं मनावरचं मळभ गेलं. त्याला सुंदर शब्द आहे, मळभ. पाण्यावरचं शेवाळ, मनावरचं मळभ, म्हणून ते क्ष हा शब्द आलेला आहे, क्षय करणे. आणि आ, दीक्षा, अ अधिक आ. आ म्हणजे काय? आनंद निर्मिती, विकाररहित ज्ञान प्राप्त होतं. मन, बुद्धी, चित्त आणि अंतःकरण ही जे चतुष्टय आहेत ना, हे अगदी निरामय होतात, निष्कलंक होतात, निष्प्रह होतात आणि शुद्ध सात्विक भाव मनामध्ये जागृत व्हायला लागतात. असं दीक्षा या शब्दाची फोड केलेली आहे सुंदर व्याकरणकारांनी. आता दीक्षेचे प्रकार सिद्धांत शिखामणी सांगितलेले आहेत आणि पुढे सुद्धा असे भरपूर श्लोक या ठिकाणी आलेले आहेत. परमरहस्यामध्ये सुद्धा आपण थोडंसं आता धावत पळत याचं विवरण पाहणार आहोत आणि भरपूर ओव्या या श्लोकामधून कव्हर होणार आहेत. सिद्धांत शिखामणीचा आधार घेऊन जर आपण पाहिलं तर दीक्षेचे प्रकार सा दीक्षा त्रिविधा प्रोक्ता शिवागम विशारदे वेदारूपा क्रियारूपा मंत्ररूपा च तापस. सिद्धांत शिखामणीमध्ये हा श्लोक आलेला आहे. सा दीक्षा त्रिविधा प्रोक्ता शिवागम विशारदे वेदारूपा क्रियारूपा मंत्ररूपा च तापस. 3 प्रकारची दीक्षा मुख्य प्रकार आहेत. तसं शांभवी आणि वीरजा दीक्षा हा पुराणांमध्ये, ग्रंथांमध्ये उल्लेख आलेला आहे. शांभवी दीक्षा आणि अगस्ती महर्षींनी दिलेली वीरजा दीक्षा, वीरांसाठी ती दीक्षा आहे, तो भाग वेगळा आहे. शांभवीमध्येच हे प्रकार बहुधा येतात. वेदा दीक्षा, वेदा दीक्षेबद्दल फार सुंदर श्लोक आहे. गुरुरालोक मात्रेण हस्तमस्तक योगतः य शिवत्व समावेशो वेदा दीक्षेती सामता. गुरुरालोक मात्रेण हस्तमस्तक योगतः. वेदा दीक्षा काय आहे? तसे दीक्षेचे सूक्ष्म 21 प्रकार आहेत. आता त्याच्यावरच एक स्वतंत्र चिंतन होईल, पण आज आपल्याला समारोप करायचा आहे. मुख्य 3 प्रकार आहेत: वेदा दीक्षा, मंत्र दीक्षा आणि क्रिया दीक्षा.
वेदादीक्षेमध्ये सद्गुरूचा हस्तमस्तक योगाने शक्तिपात सद्गुरू करतात. मागच्या चिंतनात आपण पाहिलेलं आहे. अशा सद्गुरूची भेट व्हावी म्हणून संतांनी विनवणी केलेली आहे. स्वामी माझा कोठे आहे, कधी माझ भेट होय, कधी माझ भेट होय, गुरु भेटलिया जाना होय अज्ञान खंडन, गुरु भेटलिया जाना. असे गुरु मला भेटले पाहिजेत की ज्यांच्या भेटीमुळे माझं समस्त अज्ञान खंडन होईल आणि शुद्ध सात्विक ज्ञान माझ्यामध्ये निर्माण होईल. अज्ञान त्रिगुण अंधकार ज्ञानांजन घालून केला दूर, ज्ञानचक्षु प्रकाशला निरंतर, तया श्री गुरुसे नमो नमो. त्या सद्गुरुनाथाने ज्ञानरूपी अंजन डोळ्यात घालून अज्ञानरूपी अंधकार नाहीसा केला. गु आणि रू या शब्दाचाच अर्थ आहे. गु म्हणजे तिमिर अंधकार आणि रू म्हणजे प्रकाश. जे अज्ञानातून अज्ञानरूपी अंधकारातून ज्ञानरूपी प्रकाशाकडे घेऊन जातात त्याला गुरु म्हटलेलं आहे. म्हणून वेदादीक्षा असे गुरु की जे शिष्याची वस्तुकळा प्रज्वलित करतील, वस्तुकळा जे प्रदान करतात त्याला हस्तमस्तक योग असं म्हटलेलं आहे. सद्गुरूचा हात जर मस्तकावर पडला तर शिष्यामध्ये सद्गुरू आपली शक्ती प्रेरित करतात आणि त्याच्यातलं शिवत्व जागृत करतात. याला वेदादीक्षा म्हणायचं. य शिवत्व समावेशो वेदादीक्षेती सामता. शिवत्व समावेशो शिष्याच्या हृदयाच्या ठिकाणी, मुलाधाराच्या ठिकाणी आणि ब्रह्मरंध्रामध्ये लिंग आहे बरं का, मूळचंच. लिंगाची ठिकाणे ही 3 आहेत, मुलाधार, हृदय आणि इथं ज्ञानचक्षु प्रकाशला निरंतर, इथं भ्रुकुटीच्या थाणी. या 3 ठिकाणी लिंग स्थितच आहे मुळामध्ये. म्हणून हे प्रज्वलित करतात. सद्गुरूचा हात तिथे पडला मस्तकावर की एक प्रकारचं करंट, दिव्य त्याच्यामध्ये लहरी निर्माण होतात. सद्गुरूही तसेच लागतात बरं का, सद्गुरूही तसेच लागतात, श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ. माऊलीने पुढे त्याचं फार सुंदर ओव्या दिलेल्या आहेत. हे रवी घरोघरी गुरु असते, स्वार्थार्थे बोधिती शिष्या प्रती, परी स्वानुभवे तद्रूप करीती, त्या नाव सद्गुरु देवे, स्वार्थी जे कासती गुरु.